कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। यावेळी तुम्ही इकडे? अरे वा, अगदी योग्य वेळेला आले मी। वरात निघायची तयारी झाली आहे तुमची? निर्लज्जम सदा सुखी असं म्हणतात ते उगीच नाही। तुझ्या या भोळ्या चेहऱ्यावर बाकीचे भाळले असतील, मी नाही। हा, तिला आमच्या घरचे दरवाजे कायमचे बंद आहेत हे सांगितलं नाहीत का तुम्ही? तू आमच्यामध्ये नसण्यातच माझ्या मुलाचं सुख आहे। हे किती वेळेला समजावून सांगायचं ग तुला? तू मंगळसूत्र काढलंस, डिवोर्स पेपरवर सही करून निघून गेलीस म्हणून आकाश वाचला। आता तुझ्यामुळे परत जर त्याला काही त्रास झाला ना, तर ही आई तुला ह्या जन्मात तरी माफ करणार नाही। माझ्या आकाशवर तुझा वारा सुद्धा नकोय मला। आकाश जिवंत राहायला हवा असेल तर त्याच्यापासून लांब राहा। कळलं? आई प्लीज, प्लीज आई असं नका बोलू। आकाशावर माझं पण आयुष्य लागू देत। आई मला फक्त एकदा त्यांच्याशी बोलायचं। मी पुन्हा तुमच्याकडे कधीच काही नाही मागणार आहे। प्लीज फक्त एकदा आहे, फक्त एकदा। अच्छा, म्हणजे ऐकायचं नाही असं ठरवूनच टाकलंस तू। खरं तर मला या थराला उतरायचं नव्हतं, पण तू काही पर्यायच ठेवला नाहीयेस माझ्या समोर। म्हणजे आकाशला भेटायचंय ना, जा भेट, पण त्यामुळे होणाऱ्या परिणामांना तोंड द्यायची तयारी ठेव। मी पोलिसात जाते आणि तुझ्या आई वडिलांविरुद्ध तक्रार नोंदवते। तुमच्या लग्नात यांनी आमची फसवणूक केली आहे। खोटं बोलून लग्न लावलंय। अर्थात स्वतःच्या मुलाचं नकली श्राद्ध घालणाऱ्यांकडून अपेक्षा तरी काय ठेवणार दुसरी? एवढी कारणं पुरेशी आहेत ना त्यांना तुरुंगात पाठवायला? मी हे करूच शकते वसुंधरा, माझा अंत बघू नकोस। आत्ताच्या आत्ता मला वचन दे, यापुढे कधीही आकाश समोर तू येणार नाहीस। शाबास, आता किमान हे वचन तरी मोडू नकोस। लक्षात राहील ना? ठेवच। बस, तुम्ही माझ्याकडून कितीही वचनं घ्या, पण मला विश्वास आहे आकाशराव सप्तपदीच्या कुठल्याही वचनाला कधीच विसरणार नाही आणि ते माझी बाजू नक्की समजून घेते।
आता नाही औक्षणाचं ताट हा तेच करते, हो, तेच करते. अवनी ऐक ना, दृष्ट काढायला मीठ मोहऱ्या काढून ठेव आधीच. काढले आहे ते बघा. हा चला. अगं खीर खीर. अहो हे बघा ना, खीर तयार आहे. थांबा जरा टेस्ट करून नको नको, ऐक ना, तू केलीस ना टेस्ट, हो झालं तर बरं. अगं महत्वाचं राहिलं काय? आकाशची रूम तयार झालीये का? केलीये तयार. आकाश भाऊजींना ज्या ज्या वस्तूंची गरज पडेल त्या सगळ्या हाताच्या अंतरावर ठेवल्यात, म्हणजे त्यांना उठायलाच नको. उत्तम उत्तम. आई 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 हे बघा एकदा, बरोबर आहे ना? हा हळद कुंकू निरंजन अक्षता फुलं. बरोबर. ठीक आहे. आई ऐका ना, मी काय म्हटलं, आता आकाश भाऊजी येतीलच, मुलींना रूम मध्येच राहू देऊया का? कशाला येऊ देत की खाली? अगं बाबा आल्या आल्या भेटतील तरी. नाही तसं नाही, मला म्हणायचं होतं, आकाश भाऊजी आल्या आल्या त्यांनी वसुंधराचा विषय नको काढायला म्हणून. हो आई, मलाही तेच वाटतंय. नाही म्हणजे मुली उगाच हट्ट करतील आणि त्या मागे लागल्या की वसू आईला घेऊन या तर. नाही नाही नाही, नको नको नको, त्यांना वरतीच थांबू देत. आधी आपण आकाशशी शांतपणे बोलूया. जयश्री, आला का तुझा लेख? हो अरे चला चला, नको रे, नको. मीठ मोहरे दे घावणी. हो. डोळे आतुर झाले होते रे तुला असं बघायला. देवाचीच कृपा आहे बघ. आई, अगं त्याला आधी आत तर येऊ दे. मी बोलत काय बसले माझ्या लक्षातच. या भाऊजी. आई, मला बोलायचंय. तू ओवाळून तर घे ना आधी. आणि आकाश, आता डॉक्टरांनी सांगितलंय काही दिवस फक्त आराम करायचा. डॉक्टरांनी काय काय काळजी घ्यायची याची भली मोठी लिस्ट दिली आहे. हो दादा, मी तर म्हणतो तू आता छान बेड रेस्ट घे, रिकव्हरीवरती फोकस कर. कामाचं आम्ही सांभाळतोच आहे. हे मुलं कुठेत? मुली त्यांच्या रूम मध्ये अभ्यास करतायत. आणि वसुंधरा? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.